ते बॅटिंग करणाऱ्या मोरगाव थंडर्स टीमची. खूप सुंदर जर्सीज आपल्याला बघायला मिळतात. ऊन खूप आहे आणि अशा वेळेला व्हाईट कलरच्या जर्सीज जास्तीत जास्त प्रेफर करतात, म्हणून आपण टेस्ट मॅचला व्हाईट जर्सीज बघतो. तो रिझन आहे. आणि चांगल्या कलर कॉम्बिनेशन सोबत जर्सीज बघायला मिळतात. यावेळेला शॉर्ट बॉलला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतात. पहिला बॉल फक्त फास्ट टाकला होता, त्यानंतर मात्र त्याने ओळखला स्लोवर बॉलला डिमांड खूप जास्त आहे. तिकडे ॲडव्हान्टेज मिळतोय बॉलरला. बॉल ग्रीप होतोय, टर्न होतोय. अशा वेळेला स्लोवर बॉलचा वापर करतात गोलंदाज. हाईट चांगली आहे, रिलीज पॉइंट चांगला आहे. तिथून मात्र पुन्हा एकदा लेग कट. त्याच्यावरती क्लास क्वालिटी A1 ब्रँडेड 6 भावेश यांच्या बॅट मधून. Give me freedom, give me fire, give me reason to take me higher. See the champions take the field now. थँक्यू डीजे. आधी 2 वेळा बीट केलं होतं फलंदाजाला, मात्र यावेळेला वेट केला, बॉलला जवळ येऊन दिला आणि मग वाट लावली त्या बॉलची. ओढा हिट, क्लास क्लीन हिट. पुन्हा एकदा तो शॉट, मात्र यावेळेला थोडासा एरिया बाजूला आपल्याला बघायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. 2 रन्सने स्कोर कार्ड पुढे गेले. नेल्सन फिगर स्कोर कार्ड वरती 1-1-1 आपल्याला बघायला मिळत आहे. आणि ही टुर्नामेंट सुद्धा इर्ला जुहू परिसरामधील नंबर 1 आहे. IGPL सीझन 2 इर्ला जुहू प्रीमियर लीग म्हणजेच काय तर IGPL इर्ला जुहू प्रीमियर लीगचा इर्ला जुहू परिसराचा वर्ल्ड कप म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. मोरे मामा यांची खूप मेहनत बघायला मिळते. आता मात्र त्यांनी 47 एज मध्ये सुद्धा त्यांची ही एनर्जी यंगस्टरला सुद्धा लाजवेल अशा आमच्या मोरे मामा 3 दिवस मैदानावरती बघायला मिळतात. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज मुसा. मुसा हे नाव बिलालभाई फेमस केलं होतं आपल्या संजीव बाबा यांनी एक मूवी मध्ये. चला फास्ट खेळा. इनिंग ओव्हर ब्रेक मध्ये जास्त वेळ घेऊ नका चेंज करण्यासाठी, लगेच मॅचला स्टार्ट करा. फायनल डे. पहिल्या मॅच मध्ये 53 चांगल्या प्रकारे डिफेंड केल्या कन्नुबाई यांच्या टीमने. पवन 11 स्क्वेअर कट केला होता. तिकडे मात्र पॉईंटचे क्षेत्ररक्षक चालाक पूर्ण लक्ष देऊन फिल्डिंग करतात आपल्या टीमसाठी. डॉट बॉल आलाय. इसको बोलते हैं किस्मत. बॉल त्या बॉलला लागून फिल्डरच्या हातामध्ये आलाय 1 बाउन्स वरती. आणि विकेट किपर खूप जास्त खुश दिसत आहेत. 3 दिवस ते फक्त अंपायरच्या भूमिकेमध्ये सगळ्यांचा खेळ बघत होते. ते आमचे IGPL कमिटीचे कोर मेंबर अफजर भाई विकेटच्या मागून MS धोनी स्टाईलमध्ये फिल्डिंग लावतात. भावेश ज्याच्या बॅटिंग वरती लक्ष लागलंय आता खेळाडूंचा, त्यांच्या डगआउटचा, प्रेक्षकांचा. सो वाईट बॉल. आता अंपायरच्या भूमिकेमध्ये आवी दादा बघायला मिळतात. त्यांच्या समवेत शिवशंकर उर्फ काका बघायला मिळतात. सगळ्यांची चांगला सपोर्ट बघायला मिळाला आपल्या IGPL सीझन 2 साठी. कमिटी पूर्ण चांगली काम करते. इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खालती येतात, मात्र झाडाला लागून बॉल
आतमध्ये राहिला जोपर्यंत बघता बघता 2 रन धावून पूर्ण केल्यात. मुंबई क्रिकेटची ही मजा आहे. दोन्ही साईडला मैदानावरती झाड बघायला मिळतात. झाडाला लागून बॉल कधी आतमध्ये येतो कधी बाहेर जातो. हे एक वैशिष्ट्य आहे मुंबई क्रिकेट. आणि तिथून मोठमोठे खेळाडू व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आपल्याला मिळतात. पुल केलाय चांगला फटका आहे राजन भाऊ यांच्या माध्यमातून. प्रत्येक सिक्सला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ते 500 रुपये एक सिक्स मारून भावेश यांनी मिळवलंय. मात्र अपेक्षा असणार आहे ते एका मोठ्या टार्गेटची आणि त्यासाठी भावेश यांचं चांगलं खेळणं गरजेचं आहे. टिकून राहणं गरजेचं आहे. स्क्वेअर कट. बघता बघता 2 रन धावून पूर्ण केलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज चांगलं काम करतात. 19 रन स्कोअर कार्ड वरती आहेत. अजून एक बॉल बाकी आहे या ओव्हरचा. भावेश 17 रन्स वरती खेळतात. अतुल 1 रन वरती खेळतात टीमचे कॅप्टन. हुसैनचा बॉल यावेळेला लेट खेळल्यात. कटचा फटका. तिकडे अफसरभाई बॉलला फील्ड करतील तोपर्यंत आली आहे सिंगल. 2 ओव्हर 10च्या रन रेटने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 20. तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे मनीषा. थैंक यू डीजे. नेक्स्ट बॉलर करीम. भावेश चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या समोर आता करीम ओव्हर नंबर 3 साठी आलेत. विकेट किपर आता चेंज बघायला मिळतात. शेराभाई विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. हो चांगली ऍक्शन आहे. तेवढाच दर्जेचा स्क्वेअर कट बघायला मिळाला. भावेश भावेश एक वेगळ्या शैलीचा फलंदाज आहे. ज्यांची ऑफ साइड आपल्याला खूप स्ट्रॉंग बघायला मिळते. त्यांना जर तुम्ही अशा प्रकारे हात खोलण्याचे चान्सेस दिले तर चांगले चांगले फटके बघायला मिळतील. ऑफ साइडला षटकार मारणं हे प्रत्येकाच्या बसचं काम नाहीये. करीम यांचा बॉल टेस्ट केलाय बॅट्समनला बाउन्सरने. आणि याच प्रकारची बॉलिंगची गरज आहे फिल्डिंग टीमला. चांगलं बॅटल. उंच खोरा गोलंदाज ॲटेड फलंदाज. मात्र त्याला सुद्धा बाउन्सरने टेस्ट केलं या बॉल वरती. करीम टू भावेश. ओ स्लोवर. तो पण समोर टाकलाय फसवलाय. कॅच खालती फिल्डर सेटल होतात. एक आणि साधा सिंपल झेल ड्रॉप केलाय. भावेश जो चांगला टच मध्ये त्याला चान्स दिलाय. पकडा झेल आणि जिंका या क्रिकेटचा खेळ हा खूप सिंपल रूल आहे मात्र तेवढाच इफेक्टिव्ह आहे. चान्स दिलाय अशा फलंदाजाला ज्याच्या बॅट मधून रन्स कंटिन्युअस फ्लो होत आहेत. हार्टबीट वाढवले होते काही क्षणांसाठी भावेशच्या या कॅचने या फटक्याने. मात्र अजूनही भावेश मैदानावरती
प्रेझेंट आहेत, त्यांची इनिंग अजूनही चालू आहे, कारण की कॅच केले त्यांचा ड्रॉप. या संधीचा कशा प्रकारे सोनं बनवणार, कशा प्रकारे भुनवणार आहे संधीला. करीम यांचा बॉल, राइजिंग बॉल, तिकडे अफजर भाई, और अफजर भाई के हाथ से सिंगल लेना मतलब बहुत ही ज्यादा रिस्की बात है. वो शेर के मुंह से निवाला छिलने वाली बात है. स्विंग अँड मिस. बॉलर दर्जेदार गोलंदाजी करतात. पेस आहे गोलंदाजाकडे आणि त्या पेसचा वापर करतायत मैदानामध्ये. व्हेरिएशन दाखवतायत. स्लोवर बॉल, त्यानंतर मात्र बाउन्सरने टेस्ट केलं. यावेळेला रायझिंग बॉल टाकला होता. रोख लावला या ओव्हरमध्ये रन रेटला. 23 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 2 ओव्हरमध्ये 20 होत्या. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 3 रन खर्च केल्यात. प्रत्येकाला माहिती आहे की किती इम्पॉर्टंट ही टुर्नामेंट आहे. इथला जीवचा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न सगळ्याच टीम करतील आणि तो प्रयत्न गोलंदाज करीम यांचा बघायला मिळतोय. स्लोअर बॉल त्याला ओळखलं आणि त्याला स्क्वेअर कट केलेल्या. 2 रन्सने 25 रन स्कोर कार्ड होते. 3 ओव्हर 25 धावा. डकआउट मधून पाणी घेऊन आलेत. एक संदेश आला असेल कशा प्रकारे खेळ झाला पाहिजे नेक्स्ट ओव्हर्स मध्ये. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, तोपर्यंत संधी आहे आणि ऐकूया आमचे सुमधुर संगीत DJ मनीष यांचा. थँक्यू DJ मनीष. ओव्हर नंबर 4. चौथ्या ओव्हरसाठी या गोलंदाज सज्ज झालेत. मुस्तफा, स्ट्राइक एंड वरती भावेश. लीफ केले बॉलला. आउटसाइड ऑफ स्टंप बरासा बाहेर. अंपायर आमच्याकडे इशारा करतात काका वाईड बॉल. सव्वीस रन स्कोर कार्ड वरती आहेत. हो, चांगला शॉट आहे, मात्र तिकडे धावा मिळतील. त्यात 2 रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये बॉल गेलाय आणि पुन्हा एकदा आमचे बॉल बॉय मोरे मामा. डॉट बॉल. बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग बघायला मिळते. आतापर्यंत जेवढे गोलंदाज वापरलेत हायटेड गोलंदाज, त्याचबरोबर राईट आर्म फास्ट गोलंदाज आहेत. फिल्डिंग टीम मध्ये शेराबाई, त्यानंतर अफसरबाई असे मास्टर माइंड खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. मॅच बॉल आलाय. भावेश चांगले सेट झालेत. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दर्जेदार षटकार भावेश. थँक्यू DJ.
ह्या फलंदाजाची ऑफसाईड खूप स्ट्रॉंग आहे. हात खोलण्याचा चान्स दिला तर मग सोडणार नाहीये फलंदाज. ज्या प्रकारे बॅटवरती बॉल आला होता, बॅटचा स्वीट साऊंड स्वीट स्पॉट वरती बसला, स्टॅम्प लावून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. बॉल लिव्ह केलाय. पडल्यानंतर खूप जास्त बाउन्स बघायला मिळाला. अंपायरचा इशारायचा वाईड बॉल. खूप सुंदर क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतं. जेवढी क्लास गोलंदाजी आहे तेवढाच दर्जेदार फलंदाजी करतोय भावेश. यावेळेला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. चेंडू खूप वेळ हवेत आहे. चेंडू खालती आले तर क्षेत्ररक्षक टीमचे कॅप्टन नईम आणि कोणतीही चुकी करणार नाहीयेत. पकडलाय झेल आणि संपवलाय भावेश यांच्या पारीचा खेळ. ₹35 रन स्कोअर कार्ड वरती आहे. त्याआधी एक सुंदर इनिंग पेश केली भावेश यांनी. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 षटकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारे फटके बघायला मिळाले. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि मात्र आता डगआउटच्या दिशेने गेलेत. मुस्तफा यांनी रिव्हेंज घेतल्याच ओव्हरमध्ये अनूप बॅटिंगसाठी अनूप आलेत. बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, त्याच सोबत एक दर्जेदार खेळाडू आहेत अनूप. चांगलं बॅटल मैदानामध्ये रंगेल. गोलंदाजी यंगस्टर करतोय. फलंदाजी एक अनुभवी बॅट्समन. हो शॉर्ट बॉल बॅची तिकडे विकेट कीपर कोणतीही चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक विकेट्स आलेत ते मुस्तफा यांच्यासाठी. डीजे थँक्यू डीजे. पहले षटकार आला. कहते हैं ना अपने लिए तालियां बजने से पहले एक तानों का दौर आता है आणि तेच दाखवलंय मैदानामध्ये मुस्तफा याने. ऑन हॅट्रिक. हो यॉर्करचा वापर केला होता. चांगल्या पद्धतीने समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मध्ये बॉलला फील्ड करतील मुसा. तोपर्यंत 1 रन धावून पूर्ण. 4 ओव्हर 36 रन स्कोअर कार्ड वरती आहेत. 9च्या रन रेटनी खेळतीये बॅटिंग करणारी टीम मोरेगाव थंडर्स. त्यांच्यासाठी प्रत्येक 6 ला राजन भाऊ यांच्या माध्यमातून ₹500 कॅश प्राइज आहे. 2 षटकार खेचले भावेश यांनी. त्यांना ₹1000 लागू झालेत मॅच नंतर. भावेश तुमचे ₹1000 कलेक्ट करायचे आहेत. आणि मी मॅच नंतर राजन भाऊ यांना विनंती करेल की स्वतः इकडे येऊन टॉस बॉक्सच्या दिशेला येऊन हे ₹1000 तुम्ही भावेश यांना द्यायचे आहेत. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल 50+ जाण्याचा प्रयत्न करताना दिसणार की त्यांना रोखणार हा नवीन गोलंदाज एक यंगस्टर अयान. लास्ट इयर सुद्धा चांगला खेळ केला होता आयान याने आणि त्याचबरोबर त्याला पुन्हा एकदा संधी मिळते या सीझन 2 मध्ये. 4 रायटी त्यानंतर 5वा लेफ्टी गोलंदाज वापरलाय. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर. लेफ्टी वर्सेस लेफ्टी ॲडव्हान्टेज टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्टी वर्सेस लेफ्टीचा. क्रिकेटमध्येच लेफ्टी वर्सेस लेफ्टी असताना बॅट्समॅन थोडं जास्त ॲडव्हान्टेजमध्ये असतो. आणि लेफ्टी बॉलरचा नॅचरल कट बॉल उजव्या बॅट्समॅनपासून बाहेर तर तोच डाव्या बॅट्समॅनच्या बॅटवरती येताना बघायला मिळतो. कशा प्रकारे बॅटिंग होणार. हो फुलटॉस बॅटची आहे तिकडे. शेराबाई चांगली फिल्डिंग करतायत मात्र 1 रन रोखू शकलेले नाही आहेत. नाही फील्ड आमचे अंपायर
बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा, बरेचसे टुर्नामेंट अंपायरची भूमिका पार पडली आहे असे अभिदादा आहेत. फेअर डिसिजन. फुलटॉस बॉल होता ज्याला मिस केलाय. फलंदाज दाखवतात स्वतःवरती नाराज होतात. 37 रन स्कोर कार्ड वरती आहेत. यानंतरची मॅच विनर वर्सेस विनरची मॅच असणार आहे. जिंकलेली टीम कुठे जाऊ नका. चांगल्या प्रकारे बॉल बनवला होता तिथे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय. फेकी थोडीशी खराब आणि फिल्डरच्या हातामधून हा दुसरी रन चोरताना बघायला मिळतात. टीमची कॅप्टन अतुल टीमचे कॅप्टन आहेत आणि आता कॅप्टन इनिंग पेश करावी लागेल. फक्त 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सॉरी. अतुल यांचा फुल टॉस. अतुल यांच्यासाठी फुल टॉस आणि चेंडू बराच वेळ हवे. चेंडू खालती क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीयेत. या ओव्हरमध्ये 2 फुल टॉस मिस केले ज्याच्यावरती 1 विकेट मिळवली आहे ती म्हणजे आयान यांनी. चांगले कमबॅक. स्लोवर बॉल बघायला मिळाला. थोडं गती परिवर्तन करतायत यंगस्टर. इम्प्रेस करतायत आपल्या टीमच्या कॅप्टनला, टीमच्या ओनरला दखल घ्यायला लावतायत स्वतःच्या नावाची. चला या नवीन फलंदाज. रनचे स्कोर कार्ड वरती 39. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आयान यांना विकेट मिळाली आहे. एक प्रॉमिसिंग यंगस्टर. लास्ट इयर आपल्याला सीझन 1चा बघायला मिळाला. सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा त्याचा खेळ चांगला बघायला मिळतोय. ओहो दांडी 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 गुल. बैट्समैन आया और बैट्समैन गया. ऑन हैट्रिक आयान. थँक्यू डीजे. ऑन हॅट्रिक आयान. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आलेत. उजव्या हाताचे फलंदाज. विकेटची संधी, हॅट्रिक घेण्याची संधी मात्र वॅकेंट एरिया मध्ये बॉल पडलाय. स्माइल बॉलरच्या फेस वरती बघायला मिळते. मात्र काय गोलंदाजी केली आहे लास्ट ओव्हर मध्ये. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी जबाबदारीने गोलंदाजी केली आहे. प्रॉमिसिंग यंगस्टर आहे. लेफ्टी बॉलर आहे. नॅचरल ऑफ कटर त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. व्हेरिएशन आहे. सुंदर बॉलिंग. आयान पुन्हा एकदा इम्प्रेस करतो या ओव्हर मध्ये. अजून एकदा यॉर्कर बॅक टू द बॉलर. चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केला होता. त्याला माहिती आहे बॉलचा पेस काढणं गरजेचं आहे. अशा वेळेला बॉलवरती हात टाकला होता आयान यांनी आणि पेस कमी केला बॉलचा. तिकडे चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईनच्या फिल्डरची बघायला मिळाली. सुंदर थ्रो. एकच धाव मिळेल. दुसऱ्या रनचा अटेम्प्ट करत असताना फलंदाज झालेत बाद. 5 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती रन्स लागले. .41 आणि 30 बॉल मध्ये 42 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते मोरेगाव थंडर्स या टीमने. व्हील्स अँड डील्स फायटर्स कशा प्रकारे या रनचेसवरला पूर्ण करणार. यानंतरची मॅच विनर वर्सेस विनरची मॅच असणार आहे. पहिली मॅच ज्यांनी जिंकली आणि दुसरी मॅच जे जिंकतील त्यांच्यामध्ये मॅच होईल. जिंकणारी टीम क्वार्टर फायनल मध्ये जाईल. हारणाऱ्या टीमला अजून एक चान्स मिळेल. 4 टीम पर डे हा फॉर्मॅट लीगचा फॉर्मॅट आपण IGPL सीझन 2 मध्ये वापरलाय. तोपर्यंत इनिंग ब्रेक मध्ये आपण ऐकूया आमचे DJ मनीष यांना.
स्तरावरती स्वतःला ॲज अ वेल फिनिशर सिक्सर किंग म्हणून ज्याने साबित केले असे किसन देवेंद्रचं पुन्हा एकदा स्वागत. राजन भाऊ यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचा क्रॅश प्राइज आहे. राजन भाई आणि क्रिकेट हे सुद्धा एक खूप सुंदर समीकरण आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे राजन भाऊ यांचा. दिवसभर त्या ग्राउंडवरती आपल्याला बघायला मिळतात, मॅचचा आनंद घेतात, मॅचेस कोणाची असो. मात्र आता त्यांची स्वतःची टीम खेळतीये, सो फुल सपोर्ट मैदानाच्या बाहेरून ते देत आहेत. आपल्या टीमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या प्राइजेस लावत आहेत. बॅटिंग करत असताना प्रत्येक सिक्ससाठी 500 रुपये होतात. बॉलिंग करत असताना प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सगळ्या खेळाडूंसाठी, सगळ्या 5 बॉलरसाठी संधी आहे. आज संडे आणि कॅश प्राइस ह्याच्यापेक्षा मोठं काही असू शकत नाहीये. तो कोण कोण गोलंदाजाचा फायदा उचलणार आणि या धावा डिफेंड होणार का? 30 बॉलमध्ये 42 रन्स डिफेंड करायचे आहेत. रन चेसला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती मयांक. स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला मिळत आहे. स्ट्राईक वरती मुसा. नॉन स्ट्राईक एंड वरती अफसर भाई आपल्याला बघायला मिळतात. व्हॉट अ बॉल, सुंदर बॉल त्याच्या वरती काही उत्तर नव्हता. डॉट बॉल आलाय. बिलाल भाई, आता हवेचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. हवा बघायला मिळते समोरच्या दिशेला. अशा वेळेला कशा प्रकारे बॅट्समन या गोष्टीकडे अप्रोच करतील याच्याकडे सुद्धा लक्ष लागलं आहे. बॅटची एज तिकडे मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचेल तोपर्यंत आली आहे ती सिंगल. पहिली रन स्कोर कार्डवरती लागली आहे बॅटिंग करणाऱ्या विल्स अँड डील्स फायटर टीमची. हो, क्रॉस बॅटेड खेळले मात्र पडल्यानंतर बॉल थोडा अजून बाहेर निघाला. सुंदर ऍक्शन आहे, सुंदर रिलीज आहे, सुंदर फॉलो थ्रू. चांगला गोलंदाज आहे. यावेळेला लेट खेळलेत, सुंदर पद्धतीने खेळलेत. सिंगल घेतली आहे. 4 बॉल मध्ये 2 रन खर्च केल्यात. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. एकच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहे. अशा वेळेला 4 बॉल मध्ये फक्त 2 रन खर्च करत आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न मयंक यांचा आहे. हा, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. तिकडे झाडाला लागून बॉल फिल्डरच्या दिशेने बघायला मिळतो आणि मात्र आता 2 रन्स धावून पूर्ण केल्यात. 5 बॉल आणि 4 रन्स. 42 रन बनवायचे आहेत. 5 ओव्हर 42 रन म्हणजे 8.5 सरासरीने 9 रन पर ओव्हर. मयंक टू मुसा. यावेळेला बॅट हातातून सटकली आहे. आउटसाइड एज. तिथे विकेटच्या मागे भावेश, एक दर्जेदार कीपर आहेत. क्लीन कॅच भावेश यांच्या माध्यमातून आणि बॅक टू द पवेलियन पाठवलंय ओपनर मुसा यांना. डीजे
फाइनल डे IGPL सीजन 2 के फाइनल डे में एलेक्स भाई इनका स्वागत है। उनकी टीम टॉप 3 में दाखिल हो चुकी है। क्या परफॉर्मेंस था, क्लीन क्लीन परफॉर्मेंस। वन साइड कल टॉप 3 में प्रवेश कर चुके हैं। लगातार दूसरा ईयर है उनका ट्रॉफी लिफ्ट करने का। एक तो भी ट्रॉफी अपने नाम पे कर चुके वो। अफसर भाईचा शॉट फसलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खालती क्षेत्ररक्षक साधा सिंपल शेल देऊन डगआउटच्या दिशेने रवाना झालेत अफसर भाई। विकेट नंबर 2 या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती गेल्यात। लो स्कोरिंग मॅच आहे। 42 बघायला गेलं तर एवढं हार्ड टार्गेट नाही आहे। चेस झाल्या त्या धावा बऱ्याच वेळेला, मात्र चांगलं आव्हान पेश करतायत। गोलंदाजी चांगली आहे या टीमकडे। पहिला बॉलर मयंक, काय काम केलं मयंक यांनी, फक्त 4 रन खर्च केल्या होत्या। चार रन खर्च केल्या होत्या। आणि सेकंड बॉलर पॉल, श्रेयस, नवीन बॅट्समन मैदानामध्ये आले। श्रेयस प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे। मयंक यांनी एक विकेट घेतले। पॉल यांनी श्रेयस चांगला फटका आहे। तिकडे फिल्डर बॉलला जज करतायत। टीमचे कॅप्टन अतुल फेकी करतील। सुंदर थ्रो, फक्त रन मिळेल ती 1। 5 रन स्कोर कार्ड वरती आहेत। उर्वरित बॉलवरती अजून 37 रन्सची गरज आहे। क्रॉस बॅटेड, चांगला फटका स्ट्राइक वरती। नईम टीमचे कॅप्टन, जिम्मेदारी बडी आहे कारण की 2 विकेट लवकर गेल्यात। मॅच क्लिअर करायची आहे, मॅच कंप्लीट करायची आहे, जिंकायची आहे। तर नईम यांच्याकडून एक कॅप्टन्स इनिंग पेश करणं गरजेचं आहे। पहिल्या बॉलवरती एक कॉन्फिडन्स देणारा फटका, 2 रन्सचा फटका बघायला मिळाला। मॅचचा आनंद घेण्यासाठी मुंबईचे सिक्सर किंग मैदानामध्ये आलेत। आणि एक असा सुद्धा काल होता प्राइम टाइम मध्ये सांगून षटकार मारण्याची किमया त्याने केली है। पहले बताते थे गेंदबाज को कि इस बॉल पे मैं 6 मारूंगा और मार के भी दिखाते थे, असे किसन देवेंद्र। आपल्या इथला जीव परिसराचं नाव, अंधेरीचं नाव महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जे गेले असे 2 खेळाडू आपल्याला खेळताना बघायला मिळाले। एक थोडी इंजर्ड आहे त्यामुळे ते खेळू शकलेले नाही आहेत, किसन देवेंद्र, आणि दुसरे मॅडी भाई रवी लिंगला या मैदानावरती। आणि त्यांच्याच सोबत या यंगस्टरला एक संधी मिळाली आणि ती संधी दिली IGPL कमिटीने। हो, परफेक्ट यॉर्कर पायावरती, तिकडे क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, फील्ड करतील, तोपर्यंत सिंगल तर झाली आहे। दुसरीचा प्रयत्न, 10 रन स्कोर कार्डवरती आहेत। 32 रन्स अजून जिंकण्यासाठी बनवायचे आहेत। विनर वर्सेस विनरच्या मॅच मध्ये कोणती टीम जाणार? मोरगाव थंडर्स की विल्स अँड डील्स फायटर्स? बाहेरून जायचंय छोटा खेळाडू बेटा, समोर ड्राइव्ह केला, तिकडे अनूप आहेत, फील्ड करतील, क्लास थ्रो, याला बोलतात अनुभव।
2 ओव्हर 11 रन स्कोर काढवते लागलेत. 18 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. 18 बॉल 31 रन मोर टू विन. IGPL सीझन 2 साठी ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी स्पॉन्सरशिप केली आहे ते सर्व स्पॉन्सर्स, रिच रिअल्टर्स, त्या समवेत मुंबई शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, त्याचबरोबर आमदार सन्माननीय श्री अमितजी साटम साहेब आणि त्यांचे 2 खंदे समर्थक शिलेदार रॉय देवेंद्र साहेब आणि विश्वजित चांद साहेब, त्याचबरोबर क्विक ॲपचे ओनर बाळू देवेंद्र साहेब, त्यानंतर शिवशंकर भोईर साहेब, प्रणिका पिळके मॅम, रोहित भोईरजी आहेत आपले, आणि ॲलेक्स भाई आहेत. सर्वांचंच मनपूर्वक आभार. 7 स्टार मीडियाचे राजन भाऊ, थँक्यू सो मच तुमच्या या सपोर्टसाठी. आणि सर्वांच्या सपोर्टने आपण हे IGPL सीझन 2 गिरला जू परिसरातील सर्व खेळाडूंना घेऊन आपण सज्ज झालो आहे. ओ तेच तरार गोलंदाजी अनूप, क्रिकेटचा बऱ्याच वर्षाचा अनुभव, एक अष्टपैलू खेळाडू अनूप. पहिलाच चेंडू आव्हान पेश करणारा, चॅलेंज पेश करणारा बॅट्समॅनसाठी. या वेळेला लेग कटर मात्र पडल्यानंतर बॉल बराच बाहेर निघाला. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे, वाईड आहे, यस व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनचा वापर करताना बघायला मिळतात. वाईड आला, एक्स्ट्राची रन चेस आहे. रन कशाही येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हो चांगला यॉर्कर, त्याला ड्राईव्ह केला तिकडे काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलवरती आल्यात, फील्ड करतील तोपर्यंत सिंगल. टाईट फिल्डिंग बघायला मिळते मोरेगाव थंडर्सची. पहिल्या दिवशी अलादियन सेल्विन टीम क्वालिफाय झाली आहे. दुसऱ्या दिवशी आर्यन अँड आर्या स्पार्टन्स जस्ट स्विंग अँड अ मिस, आणि टीमचे कॅप्टन स्टंपिंग स्वरूपात बाद होतात. आणि भावेश यांचं दर्जेदार काम विकेटच्या मागे आपल्याला बघायला मिळत आहे. जितका सुंदर बॉल तेवढी सुंदर कलेक्शन आणि क्विक रिफ्लेक्सेस विकेट किपरचे. समोरच्या टीमला च्या कॅप्टनला डगआउटच्या दिशेने रवाना केला आहे. DJ काय विकेट मिळवली आहे. इम्पॉर्टंट विकेट, इम्पॉर्टंट खेळाडूला बाद केलंय टीमच्या कॅप्टनला. समोरच्या टीमच्या कॅप्टनला बाद करून थोडंसं प्रेशर मध्ये टाकण्याचं काम केलंय. 13 वरती 3 फलंदाज बाद आहेत. अनूप पडल्यानंतर हातभर चेंडू वळण घेतोय आणि याचं काही उत्तर नाहीये. लेग कटर, त्या समवेत क्विक बॉल टाकून लेग कट करणं, या स्पीड मध्ये लेग कट करणं हे दाखवतं की कित्येक वर्षाची त्याची क्रिकेटवरची मेहनत, प्रॅक्टिस. गेम बनाएगा नेम. हा या वेळेला लाईक अ शेन वॉन मागून बॉल टर्न गेला होता पायाच्या मागून. नो आन्सर या बॉलवरती. फक्त विकेट किपर आणि त्या समवेत बॉलर यांच्यामध्ये खेळ चालू आहे. नवीन बॅट्समॅनसाठी इतका इझी नाहीये पिक करणं अनुप या गोलंदाजाला. व्हेरिएशन आहे, कधी लेग कट टाकतात, कधी आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर ठेवतात, कधी स्लोवर टाकतात. आणि तेवढाच क्लास विकेट किपिंग विकेटच्या मागे आपल्याला भावेश यांची बघायला मिळतीये. लेग कट, व्हॉट अ कलेक्शन. टेस्ट मॅच क्रिकेट बघायला मिळाला. टेस्ट मॅच ज्या प्रकारे डॉट बॉलवरती डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. मात्र एवढं शांत खेळ चालणार नाहीये. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हर नंतर फक्त 13 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 12 बॉल 29, फक्त 42चं टार्गेट सेट केलं होतं आणि ते 42चं टार्गेट आता खूप मोठं वाढायला लागली आहे. चीटी जितना टार्गेट अभी हाथी जितना लगने लग चुका है. आणि राजन भाऊ
खूप खुश दिसतात या बॉलिंग परफॉर्मन्स वरती. हा, अनुप भाईंनी सुद्धा विकेट घेतले, त्यांना सुद्धा 300 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाल्या. बॅटिंग करत असताना भावेश यांनी 2 षटकार. मी मॅच झाल्यानंतर राजन भाऊंनाच विनंती करेल की त्यांचे ते कॅश प्राइज त्यांनीच द्यायचे त्यांच्या प्लेयर्सना. नवीन गोलंदाज मयंक सर्वर सर्वार गोलंदाजीसाठी आलेत. चला भावेश, वेळ घेऊ नका प्लीज. ओके, भावेश स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. संघाचा एक इम्पॉर्टंट खेळाडू आहे, त्याला माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून मॅच वरती पकड बनली आहे आणि ती पकड जर बनवून ठेवायची आहे तर ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. 12 बॉलमध्ये 29 चेस करायचे विल्स अँड डील्स. आता मात्र टॉप गिअरमध्ये त्यांचे विल्स अँड डील्स ची गाडी आता टाकावी लागेल, गिअर चेंज करावं लागेल. आता सिंगलच्या स्पीडवरती चालता येणार नाहीये. अजून एक लेग कटर, वॉट बॉल. अंपायर आमच्यापर्यंत पोहोचतील कोणते फलंदाज बाद आहेत. अविदादा आणि शिवशंकर अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवायचे कोणते फलंदाज बाद आहेत. फलंदाज बाद झालेत करीम. चला यायचंय बॅट्समन. विचार विनिमय करून अंपायरने डिसिजन दिलाय. अकरा बॉल मध्ये आता 29 धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 29. आतापर्यंत तर एकदम क्लीन परफॉर्मन्स आहे बॉलिंग मध्ये. मयंक चांगल्या प्रकारे टेम्पो सेट केला होता या मॅचच्या पहिल्या ओव्हर मध्ये. त्यानंतर सगळ्या गोलंदाजांनी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत सुंदर गोलंदाजी केली. अनुप यांनी त्यांचा क्लास गोलंदाजीच्या मैदानामध्ये दाखवला. त्याच समोर आता भावेश पहिल्याच बॉलवरती रनआउट स्वरूपात विकेट मिळवून देतात आपल्या टीमला. स्ट्राइक वरती श्रेयस, नॉन स्ट्राइक वरती समीर. बॉलिंग मार्क वरती भावेश. पुन्हा एकदा लेग कटर, स्लोअर फ्लाइट देतात. लेग कटर फुटवर्क नाहीये, थोडासा अप्रोच आता लिझी बघायला मिळतोय बॅटिंग टीमचा. 10 बॉल आणि 29 बॉलवरती स्टेप आउट करणं गरजेचं आहे जर बॉलचा लेंथ कव्हर करायची आहे. खडे फक्त उभं ठेवतील, मात्र यावेळेला बॉल बराच बाहेर निघालाय, वाईड आहे. भावेश भाई, नो आर्ग्युमेंट्स प्लीज. यस, आपल्याला इथून दिसणार नाहीये, मात्र अंपायर सुंदर बॉलिंग. सिंगल रन कन्सिडर केली या बॉल वरती. 9 बॉल बाकी आहेत आणि 27 धावांची गरज आहे. 3च बॉल झाले, 3. दोन रन्स येत आहेत. इक्वेशन बदलते. 8 बॉल मध्ये 25. चांगल्या पद्धतीने पिक केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक च्या मस्तक वरती दस्तक देत हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. ज्या षटकाराची गरज होती तो संघर्ष करणारा षटकार मैदानामध्ये खेचलाय. तो फलंदाज समीर याने. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल झालेत. 5 बॉल झालेत भावेश. थँक्यू डीजे. थोडेसे लेट मैदानावरती आलेत, मात्र थेट आलेत समीर. 7 बॉल 19. 7 बॉल 19 या षटकारामध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय ते म्हणजे विल्स आणि डील्स फायटर्सला. आतापर्यंत जो जगआउट शांत होता
त्याच्यामध्ये आता आवाज बघायला मिळतोय, थोडासा उत्साह बघायला मिळतोय, थोडासा विचार करण्यास भाग पडलाय समोरच्या टीमच्या कॅप्टनला सुद्धा. लास्ट बॉल पडत नाही तोपर्यंत आपल्याला समजू शकत नाहीये कोण जिंकेल कोण हारेल. 7 बॉल 19 वेळेला शॉर्ट बॉलला दिशा दिली आहे, तिकडे फिल्डर आहेत, बॉलला फील्ड करतील आणि मिळेल ती सिंगल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा समीर. 6 बॉल आणि 18, 6 बॉल मध्ये 3 षटकार. सारवर सर्वार गोलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती समीर. 6 बॉल 18 रन्स. मोरेगाव थंडर्स की व्हील्स अँड डील्स फायटर्स 1 षटकार. मॅच मध्ये कमबॅक युटर्न घेऊ दिलाय मॅचला या. 6-18 पहिलाच बॉल शॉर्ट बघायला मिळाला, तिकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. 5 बॉल आणि 18. सर्वात चांगले बॉलिंग करतात. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. 5 मध्ये 18, 5 मध्ये 3 षटकार. शॉट ठेवलाय, समोरच्या दिशेला फटका फसलाय. कॅच खाली क्षेत्ररक्षक येतात. 38 सर्कलचे क्षेत्ररक्षक. बराच वेळ महेश यांनी डिस्टन्स कव्हर केला होता, मात्र कॅच घेऊ शकलेले नाही. चांगले फिल्डर आहेत, चांगले बॉलर आहेत महेश. आता कॅच ड्रॉप केली आहे आणि तिथे आली आहे ती फक्त 2 रन्स. 2 रन जाऊन पूर्ण केले. 4 बॉल आणि 16 रन. 4 बॉल 4 चौकार किंवा 2 चौकार 1 षटकार. कशा प्रकारे समीर बॅटिंग करतील. इम्पॉर्टंट बॉल या मॅचचा. ओय ऑफ कटर बीट केलंय फलंदाजाला. सिंगल तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करतायत. तिथे मात्र स्वतःची विकेट आपल्या टीमसाठी देतील श्रेयश. 3 बॉल आणि 15 रन्स. त्याला नवीन फलंदाज मैदानावरती लवकर जायचं आहे. 3 बॉल मध्ये 15. आता मॅच जिंकायची असेल तर या बॉलवरती चौकार षटकार येणं गरजेचं आहे. जर मॅचला जिवंत ठेवायचं आहे तर 3 रन्स, 3 किंवा 3 पेक्षा जास्त धावा येणं कंपल्सरी या बॉलवरती. 42 रन्स चांगल्या पद्धतीने डिफेंड करताना बघायला मिळतात. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. यूं ही नहीं बनता नाम मैदानों में, उसके लिए करनी पड़ती है मेहनत. वाईड बॉल. येस, अतिरिक्त उशी मिळाले. याच्या आधी सुद्धा एक बाउन्सरचा प्रयत्न केला होता. 3 बॉल आता 14 रनची गरज आहे. अनुभाई प्लीज. नो आर्ग्युमेंट्स विथ द अंपायर. नो आर्ग्युमेंट्स विथ द अंपायर प्लीज. अनुभाई चला लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. फिल्डिंग टीम वेळ घेऊ नका. टीमचे कॅप्टन आणि फिल्डर्स भावेश. चला मॅचला स्टार्ट करा भावेश. अंपायर्सने डिसिजन दिला. सगळे फेअर डिसिजन आहेत. येस, 3 बॉल मध्ये
आता या वाईट नंतर 14 रन्सची गरज आहे. तीन बॉल 14 रन्स. स्ट्राईक वरती समीर. वर पिच बॉल तिकडे या. दिशा दिली आहे या बॉलला. सिंगल तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करावा लागेल. मात्र इथे हा सुंदर थ्रो. 2 बॉल आणि आता 13 रनची गरज आहे. 2 बॉल 13. समीर ज्यांनी एफर्ट्स लावले होते या मॅचला बनवण्यासाठी आपल्या टीमचे, ते रनआउट स्वरूपात बाद झाले आहेत. 2 बॉल मध्ये आता 13 रनचा इक्वेशन बघायला मिळते. 2 बॉल 13. कंपल्सरी चेसिंग या IPL चा रूल आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग सुद्धा आहे. काही खेळाडू ज्यांनी त्या ड्रेसिंग फॉलो नाही केली आहे, नेक्स्ट इयर प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. शेराबाई यांच्यासाठी या यॉर्कर अनप्लेएबल डिलिव्हरी. आता फक्त 1 बॉल बाकी आहे आणि मी आमच्या कमिटीला रिक्वेस्ट करेल नेक्स्ट इयर पासून स्ट्रॉंग जरा असा निर्णय ठेवा तुमचे. वाईड बॉल. मॅच फिनिश केली आहे ते म्हणजेच मोरगाव थंडर्सच्या चांगल्या गोलंदाजीने. येस, ज्या बॉलर्सने विकेट घेतल्यात आणि भावेश ज्यांनी षटकार खेचलेत यायचंय. सर्वांसाठी कॅश प्राइज आहे राजन भाऊ यांच्या माध्यमातून. थँक्यू विजय. टॉस साठी यायचंय विनर वर्सेस विनर. मोरगाव थंडर्स आणि पवन 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. आणि ज्या ज्या खेळाडूंनी विकेट घेतल्यात, ज्या ज्या बॉलर्सने विकेट घेतल्यात आणि भावेश ज्यांनी षटकार खेचलेत 2 षटकार, त्यांनी यायचं त्यांचे कॅश प्राइज जमा करण्यासाठी. ज्या ज्या बॉलर्सने विकेट घेतलेत त्यांना विनंती आहे यायचं स्टेजच्या दिशेला. वेळ घेऊ नका आणि तुमचा कॅप्टन सुद्धा पाठवा. भावेश या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच आहेत. या भावेश, वेळ घेऊ नका.